मित्रांनो विषय असा आहे की खाली एक रिक्षा अडकून बसल्या आणि आम्ही आता बुद्रगडवरती तट्टावरती आहे आणि इथनं इतक्या गाड्या गेल्या आम्ही बघितलं. इथनं आम्ही त्यांची मदत करायची इच्छा आहे पण इथनं आम्ही लगेच जाऊ शकत नाही. पण इतकी एक पण गाडी थांबलेली नाही तिथं. तर आता आम्ही ठरवली की गाडी घ्यायची आणि जाऊन त्याला रिक्षा दाबायच्या वरती ढकलायची आहे. तर चला जाऊया आपण. तर मित्रांनो चला जाऊया. हां ही गाडी आपण घेऊन आता खाली चाललोय. ते दोन सोबत आहेत माझ्या. गिअरमध्ये टाक पहिल्याने. गिअरमध्ये चल. अजून तिथंच आहे रिक्षा. ती रिक्षा अजून तिथंच आहे. निघली. तर विषय काय इथं आम्ही यायला त्यांची मदत करा. त्यांच्या गाडीत रिक्षेत दोन लहान मुलं होती आणि ती लहान मुलं काय करणार सांगा. म्हणून आम्ही आल्यानंतर समजलं की त्या गाडीत दोन लहान मुलं आहेत. तर चला जाऊया. दोन मुलं. हा बघा हा एक आणि ती मुलगी. मित्रांनो व्हिडिओ करायचं असं काही कारण नव्हतं पण म्हटलं एखाद्याची हेल्प करायची आहे तर म्हटलं एक माझ्यासाठी पण ते आठवण राहील म्हणून मी व्हिडिओ केला. आणि ती लहान दोन मुलं होती. ती कितीतरी वेळ मला वाटते अर्धा तास असेल ना रे. अर्धा तास तरी जवळपास ती रिक्षा ढकलायचा प्रयत्न करत होती पण त्यांना ती काय ढकलता आलं नाही. म्हणून आम्ही गेलो आणि आम्ही गेल्यानंतर ती रिक्षा म्हणजे थोडीफार का असं ना आमची पुन्हा फुलाची पाकळी म्हणतात त्यातली मदत झाली आणि आम्ही आता समाधान वाटते. मात्र मित्रांनो ते ज्यावेळेस तिथं गाडी अडकलेली त्यावेळेस तिथनं इतक्या गाड्या पास झाल्या पण कुणालाही वाटलं नाही की 2 मिनटं रिक्षा खाली चालली आणि त्यांना मदत करावी असं. कारण मी म्हणतोय त्यांची रिक्षा मदत करा किंवा नाही करा पण त्यात दोन लहान मुलं होती. ती रिक्षा ढकलायचा प्रयत्न करत होती आणि तरी देखील ते मदत करायला कोण गेलं नाहीत. त्याचं मला दुःख वाटलं बाकी काय नाही. म्हणून मग आम्ही स्वतःच गाडी काढून गेलेलो. तर चला शक्य झाल्यास तुम्ही पण कोणाला तरी मदत करा आणि मदत केल्यानंतर खूप आनंद मिळतो आहे. हे अनुभवलं आहे मी एकदा नाही बऱ्याच वेळा अनुभवलं आहे पण हा व्हिडिओ मी पहिल्यांदा केला आहे. चल ठीक आहे बाय बाय.